मनोज जरांगे यांच्या 3 सहकाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतल्यानंतर जरांगे यांचे खास विश्वासू आणि जवळ समजल्या जाणाऱ्या शिवबा संघटनेच्या श्रीराम कुरणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली। जरांगे फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपानंतर ही कारवाई केली जात असल्याचं देखील सध्या प्राप्त होत आहे। मनोज जरांगे यांच्या 3 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतल्यानंतर आता जरांगे यांचे खास विश्वासू आणि जवळ समजल्या जाणाऱ्या शिवबा संघटनेच्या श्रीराम कुरणकर यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे कूच केली आहे आणि त्यांच्यासोबत अनेक सहकारी मुंबईकडे रवाना होण्यासाठी सज्ज झालेत। त्यांच्या सहकाऱ्यांशी या संदर्भात सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी। सगळ्या सोयऱ्याच्या मागणीसाठी आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या 16व्या दिवशी उपोषण सुरू होतं। मात्र त्याच दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याचं आवाहन केलेलं आपण बघू शकतो। आपल्यासोबत मनोज जरांगे यांचे काही सहकारी आहेत। आम्हाला जो आदेश दिला होता त्याची अंमलबजावणी केली नाही। करोडोच्या संख्येने मराठी वाशीत गेले। शासनाने त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की आम्ही तुमचं अंमलबजावणी करू आणि त्या मराठ्यांना तेवढ्या शांततेत दादा कसल्या प्रकारची एक मुंगी न मरताना वापस आले। पण सरळ जे काय 40-45% मराठा समाज असेल सरळ यांचा विश्वासघात केलेला आहे। जे आंदोलन तुम्ही 7 महिन्यापूर्वी देऊ शकता, जे आंदोलन टिकणार नाही ते आम्हाला घ्यायचं नाही। बरं ते टिकलं असतं तर मग द्यायचं तर संसदेत द्या ना। पण हा शासनाचा षडयंत्रच आहे हे आंदोलन दाबण्याचा। या षडयंत्राला लोक बळी पडणार नाहीत। 150च्या आसपास संख्या जिंतूर तालुक्यातून आलेली आहे। आम्ही परभणी जिल्ह्यातून आणखी गाड्या येणार आहेत। तरी जरांगे पाटलांचा आदेश हा सर्व मराठ्यांसाठी आहे, कारण की मराठ्यांच्या आरक्षणाच्या हक्काची लढाई मनोजदादा जरांगे पाटील हे लढत आहेत आणि महाराष्ट्र सरकारने या मराठा समाजाला वेळ काढूपणा आणि ग्राह्य धरलेला आहे। गृह खातं हे केवळ आणि केवळ मराठ्यांच्या विरोधात वापरले जात आहे आणि जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारं हे सरकार आहे। त्यामुळे या 3 चाकी ऑटो सरकारचा मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि मुंबईकडे निश्चितच आम्ही कूच करणार आहोत। लक्ष्मण सोळुंके, साम टीव्ही न्यूज, भांबेरी। दरम्यान मनोज जरांगे मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत। जरांगे सध्या जालन्याच्या भांबेरी या गावामध्ये आहेत। आज सकाळी 11 वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत। ज्या गावात सध्या जरांगे थांबलेले आहेत त्या गावामध्ये पोलिसांनी फौजफाटा देखील वाढवलाय। जरांगे यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखलं जाण्याची शक्यता आहे। पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदार यांनी जरांगे यांची भेट घेत असल्याची तसंच त्यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। मनोज जरांगे मुंबईकडे जाण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जरांगे सध्या जालन्याच्या भांबेरी या गावामध्ये आहेत।